नमस्कार मंडळी, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि कैरी बघून तुमच्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटणारच हे मला माहिती आहे। तर आपण आज ह्या कैरीपासून कैरीची डाळ कशी बनवायची ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे। हे बघा, आता मी ही कैरी घेतली आहे, एक कैरी नाही वापरणार मी, ह्याच्यातली अर्धी कैरी कट करून घेणार आहे। ह्या घेतलेल्या आहेत मिरच्या, हा टमॅटो आणि पुढं काय काय साहित्य मी टाकणार आहे ते तुम्हाला दाखवते। ते धुवून घेतलेले आहे बघा स्वच्छ। आता मी पूर्ण कैरी नाही यूज करणार, अर्धीच घेणार आहे मी। आणि बाकीच्या कैरीचं मी ह्याचं कैरीचं मिरचू बनवते। हो, कैरीचं मिरचूच बनवते। कोणी ठेचा बोलतं, कोणी कैरीचं मिरचू बोलतं, आम्ही मिरचू बोलतो। चला आता मी ही कैरी कट करून घेते आणि जेव्हा ठेचा किंवा ही मिरचू बनवेल ना मी, ते पण तुमच्याशी शेअर करेल। हे बघा, मागचा पुढचा भाग थोडा थोडा आहे तो कापून घेते। बघा, खराब आहे वाटतं, बघा खराब आहे, फसवलंय त्यांनी। बघू आता आतमध्ये कशी निघते। असं वाटलं पण नाही, छान आहे आतमध्ये। हे बघा, आता मी ह्याची साली काढून घेणार, वरची साल काढणार। मला एवढी इनफ आहे, आता मी एवढी घेते कैरी आणि ह्याची साल काढते आणि दाखवते। तर बघा, आता मी इथे तुरीची डाळीमध्ये बनवणार आहे कैरी टाकून। हे बघा, डाळ स्वच्छ धुवून ठेवलेली आहे। आता मी इथे कैरी कट करून घेते। तुमच्या इथे जर जास्त माणसं असतील तर तुम्ही एक पण वापरू शकता कैरी। ज्यांना आंबट वगैरे जास्त आवडत नसेल तर तुम्ही याच्यातली थोडीशी पण टाकू शकता, पण आमच्या इथे खूप आंबट आवडतं सगळ्यांना। आणि उन्हाळा आहे, उन्हाळा असल्यावर आंबट खाल्लं तर तसं काही नसतं। हे बघा, आता मी ही कैरी अशी कट करून घेते। त्याच्यानंतर ही कोथिंबीर, हिला पण छान अशी कट करून घेते। हा कढीपत्ता आणि मी एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या। तर आता मी ह्याच्यामध्ये मिरची पण कट करून टाकणार आहे डाळीमध्ये। चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता आणि आपल्या मिरच्या कट करून घेते। ते तर नव्हती पण आम्ही ना ही कैरी वापरून मी ह्याच्यामध्ये पालकचं वरण पण खूप छान बनवते। हे बघा, आता मी ह्याच्यामध्ये एवढं टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला कैरी टाकायची आहे। काढून घेते। फक्त मी टेस्ट म्हणून अगदी एवढा टमाटर घालणार आहे, टेस्ट म्हणून ना। जर कैरी जर फिक्की राहिली असती ना तर मग मी पूर्ण टाकलं असतं, पण कैरी खूप आंबट आहे। तर आता मी ह्याच्यामध्ये हळद घालून घेणार आहे। आपल्याला मिरच्या तर टाकले आहे, पण मी थोडंसं लाल तिखट पण घालून घेणार आहे। हे बघा, त्याच्याने टेस्ट खूप छान येते, लाल तिखट आणि हिरव्या मिरचीनी। हे बघा, आता मी पाणी टाकून घेते आणि कुकरला लावून घेते। बघू शकता इथे आता मी कुकरमधून डाळ काढून घेतली आहे। कुकरमधून डाळ काढून घेतलेली आहे मी। बघा, इथे कैऱ्या वगैरे किती सुंदर दिसत आहे, कलर पण किती छान आला। आता मी ह्याला मस्त असं डाळीला घोटून घेणार आहे। डाळ पण छान प्रॉपर शिजली आहे आपली। वाव, स्मेल एवढा भारी येतोय ना, छान एकसारखी आपल्याला छान अशी डाळ घोटून घ्यायची, छान प्रॉपर। आणि मी इथे लसूण हा चॉप करून ठेवलेला आहे। फोडणीला आपल्याला भरपूर असं लसूण घालून घ्यायचं आहे, तरच ह्याच्याने टेस्ट छान येते वरणाला।
तर इथे मी पातेल्यात तेल टाकून घेतलंय. आता तेल आपलं छान कडकडीत गरम होऊ द्यायचंय. मी ह्याच्यामध्ये फोडणीला कढीपत्ता वगैरे काहीच घालणार नाही, कारण आपण शिजताना कढीपत्ता वगैरे सगळं घातलेलं होतं. आता मी पहिले ह्याच्यात लसूण टाकते. लसूण छान असं तडतडू द्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायची मोहरी, जिरं आणि मोहरी थोडीशी जास्तच घालून घ्यायची, कारण त्याचं एक आता आपण हे वरण ह्याच्यामध्ये घालून घेऊ. वाव, मस्तच भन्नाट, खूप भारी, एवढं सुंदर स्मेल येतोय किचननी. कलर बघू शकता तुम्ही, कलर एक नंबर आलाय, भन्नाट वास येतोय. सगळ्या घराने एक नंबर अरोमा सुटलेला आहे. कलर बघा किती प्रॉपर आलाय. आता तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही घालून घेऊ शकता. बघा याची थिकनेस कशी आहे. कलर बघा, कलर किती सुंदर आलाय. आणि मध्ये मध्ये आवाज येत असेल तो माझ्या मुलीचा आहे. ती पण असं म्हणजे थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करते. हे बघा, आता मी थोडंसं पाणी टाकून घेते. आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं याच्यामध्ये. आणि छान आपली ही कैरीची डाळ दणदणीत उकळी येऊ द्यायची त्याला छानपैकी. आणि मस्त ताव मारायचा आहे त्याच्यावरती. हे बघा, आणि ही सीझनची पहिली कैरी आहे. आणि त्याची ही डाळ बनवलेली आहे. ती ऑल टाइम फेवरेट माझ्या मुलीची आहे. आता मस्तपैकी ह्याला उकळी फुटल्यावरती आम्ही तुम्हाला दाखवतो. बघू शकता आपली डाळ अशी दणदणीत उकळते. आणि सगळ्या घराने एवढा छान आरोमा येतोय ना डाळीचा. ही डाळ 10 ते 15 मिनिटं मस्त अशी उकळून घ्यायची आहे, कारण फोडणीची चव त्याच्यात गेली पाहिजे. त्याला छानपैकी 10 ते 15 मिनिटं उकळू देऊया. आणि मग लास्टला कशी दिसते डाळ ही तुम्हाला दाखवते. बघा आपली डाळ अशी मस्त उकळून झालेली आहे. आणि ही माझी कैरीच्या डाळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. बाय.